नमस्कार मंडळी, आपण बनवतोय मस्त अशी कोथिंबीर वडी. तर त्यासाठी गावरान कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्यायची. कोथिंबीर धुवून घेतल्यानंतर थोडंसं पाणी निथळून जायचं. त्यानंतर अशा प्रकारे कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची. कोथिंबीर बारीक चिरल्यानंतर एका ताटामध्ये सर्व कोथिंबीर काढून घ्यायची. नंतर त्यामध्ये टाकायचं बेसन पीठ आणि तुमच्याकडे असेल तर तुम्ही तांदूळ पीठ देखील टाकू शकता. नंतर टाकायचा आहे ओवा. नंतर माझ्याकडे ठेचा होता म्हणून मी ठेचा टाकला, नाहीतर हिरवी मिरची आणि लसूण टाकायचा. त्यानंतर हळद टाकायची. नंतर आपली पांढरी तीळ टाकून घ्यायची. त्यानंतर टाकायचं मीठ आणि अशा पद्धतीने हे बनवायची अशी रोल. मी रोलवरती देखील भरपूर प्रमाणात असं तीळ टाकून घेतलं आहे, कारण ते खूप छान लागतं. त्यानंतर एका पातेल्यामध्ये गरम पाणी ठेवायचं आणि वरती आपण बनवलेले हे कोथिंबिरीचे रोल ठेवून द्यायचे. नंतर ह्याच्यावरती मस्तपैकी एक झाकण ठेवायचं आणि मस्त वड्या वाफवून द्यायच्या. अशा पद्धतीने अंदाजे 15-20 मिनिट लागतात. मस्त वड्या वाफून निघतात. पहा किती छान वड्या वाफून निघल्या आहेत. त्यानंतर याला चेक करायचं चाकूने किंवा काडीने. पहा वाफवल्या की चाकूला काही लागत नाही. त्यानंतर असे बारीक बारीक काप करून घ्यायचे. शक्यतो वड्या मी बारीक पातळ कापल्या आहेत, म्हणजे मस्त क्रिस्पी आणि छान लागतात. अशा पद्धतीने त्यानंतर ठेवायचं आहे तेल गरम करायला. नंतर तेल गरम झाल्यानंतरच वड्या टाकायच्या आणि अशा खरपूस खमंग अशा तळून घ्यायच्या. एका साईडने तळल्या की दुसऱ्या साईडने मस्तपैकी उलटून घ्यायच्या. बघा अशा पद्धतीने वड्या छान तळून घ्यायच्या. वड्यांना लालसर कलर येईपर्यंत मस्त तळायच्या आणि नंतर झाऱ्याच्या साहाय्याने अशा एक एक काढून त्यातून तेल नितळू द्यायचं. यामध्ये तेल वगैरे काही राहत नाही. आणि तुम्ही पाहू शकता या इतक्या मस्त छान विना तेलकट वड्या तयार होतात. तुम्ही देखील अशा वड्या नक्की ट्राय करा. पहा एक वडी मी तुम्हाला दाखवते आहे. खूप छान होते, पातळ आणि क्रिस्पी देखील लागते. तसेच या वड्या बरेच दिवस टिकतात. तुम्ही देखील अशा वड्या नक्की बनवा आणि कशा झाल्या ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा.